नमस्कार विद्यार्थी मित्रो, आरंभ एमपीएससी अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रो, आपण लुसेंट ह्या पुस्तकाला सुरुवात केलेली आहे. लुसेंट या पुस्तकातील पॉलिटी हा विषय आपण सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण लुसेंट पुस्तकातील जे तथ्य आहेत म्हणजे पूर्णतः लुसेंट पुस्तकामध्ये एक जो विषय दिलेला आहे तो मराठीमध्ये कव्हर करणार आहोत. मित्रो, आपण भारतामध्ये संविधानिक विकास कशा पद्धतीने झाला हा जो प्रकरण होता हे संपवलं होतं. यानंतर आता जो दुसरं प्रकरण आहे आपलं भारतीय संविधान सभा, त्याला सुरुवात करणार आहोत. तर मित्रो, चला आपण सुरू करूया. कॅबिनेट मिशनच्या शिफारसींच्या आधारे भारतीय संविधान सभेची स्थापना 1946 मध्ये केली गेली. कॅबिनेट मिशनचे सदस्य पुढील तीन: स्टेफर्ड क्रिप्स, पॅथिक लॉरेन्स, एबी अलेक्झांडर. सर्वप्रथम स्वराज्य पार्टीने 1924 मध्ये संविधान सभा स्थापनेचा विचार प्रस्तुत केला. संविधान सभेची सदस्य संख्या एकूण 389 एवढी होती. 389 पैकी 292 ब्रिटिश प्रांतातील सदस्य होते, 93 देशी संस्थानातून सदस्य निवडून येणार होते आणि 4 चीफ कमिशनरचे जे राज्य होते तेथून येणार होते. असे 389 सदस्य होते. या योजनेनुसार जुलै 1946 मध्ये संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. 389 सदस्यांमधून 296 सदस्यांसाठी निवडणुका झाल्या. यांना वेगवेगळ्या प्रांताच्या विधानसभांनी निवडून दिले. यामध्ये काँग्रेसला 208, मुस्लिम लीगला 73 व इतर जागा 15 लोकांना मिळाल्या. 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची प्रथम बैठक नवी दिल्ली येथील कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालय या भवनात झाली. सभेचे सर्वात वयस्कर सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते सदस्य म्हणून निवडण्यात आले. मुस्लिम लीगने या सभेवर बहिष्कार टाकला व पाकिस्तानसाठी स्वतंत्र संविधान सभेची मागणी सुरू केली. हैदराबाद संस्थानचे प्रतिनिधी संविधान सभेत सामील झाले नव्हते. प्रांतांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले गेले. साधारणतः 10 लाख लोकसंख्येसाठी एक जागा निश्चित केली होती. प्रांताचे प्रतिनिधित्व मुख्यतः 3 प्रमुख समुदायांच्या लोकसंख्येच्या आधारावर विभाजित केले होते. ते 3 समुदाय होते: मुस्लिम, शीख व साधारण. संविधान सभेच्या प्रमुख समित्या व त्यांचे अध्यक्ष. आता संविधान सभेसाठी काही समित्या बनवल्या होत्या, ज्या माध्यमातून संविधानाची निर्मिती आणि इतर जी कामं होती ती पार पाडल्या जात होती. त्यातील 8 प्रमुख समित्या आपण बघणार आहोत आणि त्यांचे नेमके अध्यक्ष कोण होते हे बघत आहोत. संचालन समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संघीय संविधान समिती अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. प्रांतीय संविधान समिती अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. प्रारूप किंवा मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संघ अधिकार समिती अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. मूलभूत अधिकार तसेच अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमाती मूलभूत अधिकार तसेच अल्पसंख्याक अनुसूचित जमाती बहिष्कृत क्षेत्रांसाठी सल्लागार समिती, याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तसेच 8वी समिती होती प्रक्रिया नियम समिती, याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक अनुसूचित जमाती बहिष्कृत क्षेत्रांसाठी सल्लागार समिती अंतर्गत 5 उपसमित्या होत्या. म्हणजे ज्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते त्यामध्ये एकूण 5 उपसमित्या होत्या, एक मुख्य समिती आणि त्यामध्ये 5 उपसमित्या. त्या समित्या पुढील प्रमाणे: मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी उपाध्यक्ष होते. अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी अध्यक्ष होते. उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य सीमांत अनुसूचित जमाती क्षेत्र आसाम सोडून व आंशिक रूपात सोडलेले क्षेत्रांसाठी उपसमिती गोपीनाथ बारदोलाई हे अध्यक्ष होते. सोडलेले क्षेत्र व आंशिक रूपात सोडलेले क्षेत्र यासाठी उपसमिती ए.बी. ठाकर हे अध्यक्ष होते. उत्तर पश्चिम म्हणजे फ्रंटियर म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर अनुसूचित जमाती क्षेत्र उपसमिती. ही समिती हा एरियाच पाकिस्तानमध्ये गेला म्हणून ही संविधान सभेत राहिली नाही, नष्ट केल्या गेली. आता पुढचा टॉपिक
बघा, आपण या ठिकाणी बघितलं की एकूण ज्या 5 समित्या होत्या त्या 5 समित्यांचा यामध्ये कशा पद्धतीने 8 समित्या, त्या 8 समित्या कशा होत्या त्या आपण बघितलं. पुढे संविधान सभेत 296 सदस्यांचे विभाजन धार्मिक किंवा सांप्रदायिक आधारावर केले गेले होते. त्यानुसार समुदाय आणि त्याची सदस्य बघा, सर्वात मोठी जी संख्या होती ती हिंदूंची होती 163, त्यानंतर मुस्लिम 80, अनुसूचित जाती 31, भारतीय ख्रिश्चन 6, मागासवर्गीय जमाती 6, शीख 4, अँग्लो इंडियन 3 आणि पारशी 3 असे एकूण 296 सभासद संविधान सभेत समाविष्ट होते. संविधान सभेत एकूण 15 महिला सदस्य होत्या. त्या महिलांची नावं आणि त्या कोणत्या प्रांतातून आल्या होत्या ते आपण बघणार आहोत. आणि नेमक्या त्या कोणत्या मतदारसंघातून, सामान्य किंवा मग शीख किंवा मग मुस्लिम, ते आपण बघणार आहोत. अम्मू स्वामीनाथन या मद्रास प्रांतातून आल्या होत्या, ते सामान्य निवडून आल्या होत्या, सामान्य म्हणजे जनरल. अम्मू स्वामीनाथन. नंतर दुसऱ्या आहेत एमी मस्करीन या त्रावणकर व कोचीन येथून निवडून आल्या होत्या. बेगम एजाज रसूल संयुक्त प्रांत यांचं ह्या ज्या निवडून आल्या होत्या ह्या मुस्लिम कोट्यातून निवडून आल्या होत्या. दक्षिणी वेलायुद्दान ह्या मद्रासमधून निवडून आल्या होत्या, त्याही सामान्यच होत्या. आणि दक्षिणी वेलायुद्दान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एकमेव दलित महिला होत्या. त्यानंतर जी दुर्गाबाई मद्रासमधून होत्या, त्याही सामान्य होत्या. हंसा मेहता बॉम्बे प्रांतातून होत्या, सामान्यच होत्या. कमला चौधरी संयुक्त प्रांत सामान्य मतदारसंघ. लीला रे पश्चिम बंगाल सामान्य मतदारसंघ. मालती चौधरी ओडिसा सामान्य मतदारसंघ. पौर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांत सामान्य मतदारसंघ. रेणुका रे पश्चिम बंगाल सामान्य मतदारसंघ. सरोजिनी नायडू बिहार सामान्य मतदारसंघ. राजकुमारी अमृत कौर मध्य प्रांत व बरार सामान्य मतदारसंघ. सुचिता कृपलानी संयुक्त प्रांत सामान्य मतदारसंघातून आल्या होत्या. विजयलक्ष्मी पंडित संयुक्त प्रांतातून निवडून आल्या आणि सामान्य मतदारसंघ होता. 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले व 2 उपाध्यक्ष निवडण्याचे ठरवण्यात आले. यानुसार एस सी मुखर्जी हे 25 जानेवारी 1947 व कृष्णमाचारी व्ही.टी. कृष्णमाचारी 16 जुलै 1947 ला निवडले गेले. संविधान सभेचे कामकाज 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्देश प्रस्तावापासून सुरू झाले. 22 जानेवारी 1947 ला उद्देश प्रस्ताव स्वीकृत झाला. त्यानंतर संविधान निर्माण करणे या हेतूने अनेक समित्या नियुक्त केल्या. यामध्ये प्रमुख वार्ता समिती, संघ संविधान समिती, प्रांतीय संविधान समिती, संघ शक्ती समिती, प्रारूप समिती म्हणजेच मसुदा समिती इत्यादी होत्या. बी.एन. राव यांनी तयार केलेल्या संविधानाच्या मसुद्यावर विचार विमर्श करण्यासाठी 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना केली गेली. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना निवडण्यात आले. या समितीमध्ये 7 सदस्य होते. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढील सदस्य बघा, एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल माणिकलाल मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव, बी.एल. मित्र किंवा मित्तल यांचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला एन माधवराव यांचं निवड करण्यात आली. डी.पी. खेतान 1948 ला डी.पी. खेतान यांचा मृत्यू झाला. यांच्या जागी टी.टी. कृष्णमाचारी यांना सदस्य बनवण्यात आले. संविधान सभेत आंबेडकरांचे निर्वाचन पहिल्यांदा बंगालमधून व 2 देश निर्माण झाल्याने दुसऱ्यांदा मुंबईमधून झाले. यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतीय संविधानाचे जनक म्हणतात. मसुदा समितीने मसुदा तयार करण्यास 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधी घेतला व एकूण 141 बैठका घेण्यात आल्या. 3 जून 1947 च्या योजनेनुसार देशाचे विभाजन होऊन भारतीय संविधान सभेची सदस्य संख्या 324 ठरविण्यात आली. त्यामधून 235 जागा प्रांतांसाठी तर 89 जागा देशी संस्थानिकांसाठी राखून ठेवण्यात आल्या. कॅबिनेट मिशन 1945 इसवी सनच्या प्रस्तावाने अंतरिम मंत्रिमंडळ स्थापित झाले. 2 सप्टेंबर 1946 ला ही स्थापना करण्यात आली. यामध्ये काही भारतीय सदस्य होते, म्हणजे सर्वच भारतीय सदस्य होते, त्यांच्याकडे काही विषय देण्यात आले होते. जवाहरलाल नेहरू हे कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष होते आणि अध्यक्ष हा गव्हर्नर जनरल होता, म्हणजेच व्हाईसरॉय होता. त्यांच्याकडे परदेशी जे विषय होते, म्हणजे परदेश नीती,
आणि राष्ट्रमंडळ म्हणजेच कॉमनवेल्थ हे विषय देण्यात आले. वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृह, माहिती, प्रसारण हे विषय देण्यात आले. बलदेव सिंग हे रक्षा मंत्री होते. जॉन मथाई उद्योग मंत्री होते. सी राजगोपालाचारी यांच्याकडे शिक्षा मंत्रालय होतं. सी.एच. भाभा यांना कार्य, खनन व बंदर मंत्रालय देण्यात आलं. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे खाद्य व कृषी मंत्रालय होतं. असफ अली रेल्वे मंत्री होते. जगजीवन राम श्रम मंत्री होते. जगजीवन राम श्रम मंत्री असल्या आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मुस्लिम लीगचे सदस्य 26 ऑक्टोबर 1946 ला समाविष्ट झाले. त्याआधी ते समाविष्ट नव्हते. त्यानुसार लियाकत अली खान, मुस्लिम लीगचे हे 5 सदस्य बघा. लियाकत अली खान वित्त मंत्री होते. आय.एच. चुंद्रीकर वाणिज्य मंत्री होते. अब्दुल रब निश्तर संचार मंत्री होते. जोगेंद्रनाथ मंडल विधी म्हणजेच कायदा मंत्री होते. गजनफर अली खान हे स्वास्थ्य म्हणजेच आरोग्य मंत्री होते. देशाचे विभाजन झाल्यानंतर संविधान सभेचे पुनर्गठन 31 ऑक्टोबर 1947 ला केले गेले व 31 डिसेंबर 1947 ला संविधान सभेची सदस्य संख्या 299 होती. यापैकी 229 सदस्य प्रांतांमधून तर 70 सदस्य संस्थानांमधून निवडण्यात आले. मसुदा समितीने संविधानाच्या प्रारूपावर विचारविनिमय करून 21 फेब्रुवारी 1948 ला संविधान सभेला आपला अहवाल सादर केला. संविधान सभेत मसुद्याचे प्रथम वाचन 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 पर्यंत चालले. दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ला प्रारंभ झाले तर 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत चालले. तिसरे वाचन 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 ह्या काळात चालले व संविधान पारित करण्यात आले. ह्यावेळी 284 सदस्य उपस्थित होते. स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ 1947. त्यानुसार मंडळ आणि विभाग बघा. जवाहरलाल नेहरू यांच्याकडे प्रधानमंत्री होते. राष्ट्रमंडळ, परराष्ट्र व्यवहार, वैज्ञानिक शोध हे विषय होते. सरदार वल्लभभाई यांच्याकडे गृह, सूचना व प्रसारण आणि राज्यांचे विषय हे मंत्रालय होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद खाद्य व कृषी मंत्री होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे शिक्षण मंत्रालय देण्यात आलं. डॉक्टर जॉन मथाई रेल्वे व परिवहन मंत्री. डॉक्टर B.R. आंबेडकर कायदा मंत्री. जगजीवन राम श्रम मंत्री. सरदार बलदेव सिंग रक्षा मंत्री. राजकुमारी अमृत कौर आरोग्य मंत्री. C.H. भाभा वाणिज्य मंत्री. रफी अहमद किदवई संचार मंत्रालय. R.K. षणमुखम चेट्टी वित्त मंत्रालय. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी उद्योग व आपूर्ती मंत्री. V.N. गाडगीळ यांच्याकडे कार्य, खनन व ऊर्जा. भारतातील संस्थानांच्या एकीकरणासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 5 जुलै 1947 ला संस्थाने विभागाची स्थापना करण्यात आली. त्यांचे सचिव हे V.P. मेनन होते. संविधान बनवण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस एवढा कार्यकाळ लागला. संविधानाच्या मसुद्यावर एकूण 114 दिवस चर्चा झाली. संविधान निर्माण कार्यासाठी एकूण 63,96,729 रुपये खर्च झाला. जवळजवळ 64 लाख रुपये. संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी पारित झाले. त्यावेळी संविधानात एकूण 22 भाग, 395 कलमे व 8 अनुसूच्या होत्या. सध्या संविधानात 22 भाग, 395 कलमे व 12 अनुसूच्या आहेत. संविधानाच्या एकूण कलमांपैकी 15 कलमे अर्थात कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392, 393 ही कलमे 26 नोव्हेंबर 1949 रोजीच लागू करण्यात आली. तर उर्वरित कलमे 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली. संविधान सभेची शेवटची बैठक 24 नोव्हेंबर 1950 ला झाली. त्या दिवशी संविधान सभेद्वारा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. 26 जानेवारी 1950 पासून ते 1951-52 च्या निवडणुकांपर्यंत संविधान सभेनेच अंतरिम संसदेचे काम पाहिले. संविधान सभेने केलेले अन्य कार्य मे 1949 ला राष्ट्रमंडळाचा सदस्य बनला. त्यावेळेला मंत्रिमंडळ म्हणजेच प्रमुख हे संविधान सभाच होती. 22 जुलै 1947 ला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला.
24 जानेवारी 1950 या दिवशी राष्ट्रगान व राष्ट्रगीताचा स्वीकार केला. 24 जानेवारी 1950 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड केली. ही जी सर्व कामं आहेत ती संसदेच्या ऐवजी संविधान सभेने केली, कारण पहिली संसद ही 1951-52च्या काळामध्ये बनली होती निवडून आलेल्यांची. 26 जुलै 1947 ला गव्हर्नर जनरल ने पाकिस्तानसाठी स्वतंत्र संविधान सभा स्थापन करण्याची घोषणा केली. संविधान सभेने हत्ती चिन्हाचा प्रतीक म्हणून स्वीकार केला. आपली जी संविधान सभा होती त्यामध्ये हत्ती या चिन्हाचा वापर करण्यात आला होता. मूळ प्रतीचे सौंदर्यीकरण व सजावट शांतिनिकेतनच्या कलाकारांनी केलं. शांतिनिकेतन ही जी रवींद्रनाथ टागोर यांची संस्था होती, त्या संस्थेचे जे सदस्य होते त्यांनी, तेथील जे कलाकार होते त्यांनी भारतीय संविधानाची जी मूळ प्रत आहे त्याचं सजावटीकरण सौंदर्यीकरण केलं होतं. यामध्ये मुख्यतः नंदलाल बोस व राम मनोहर सिन्हा BR सिन्हा यांचे नाव आपण घेऊ शकतो किंवा यांचे नाव आपल्याला माहिती आहेत. मूळ संविधानाच्या हिंदी प्रतीचे सुलेखन वसंत कृष्ण वैद्य यांनी केले व त्याची सजावट हिंदी प्रतीची नंदलाल बोस यांनी केली. HVR अय्यंगार यांना संविधान सभेचे सचिव नियुक्त केले गेले होते. मित्रो, HVR अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव म्हणून नियुक्त केले गेले होते. आता आपला जो पुढचा टॉपिक आहे, भारतीय संविधानाची उद्देशिका व प्रस्तावना, म्हणजे भारतीय संविधानाची उद्देशिका किंवा प्रस्तावना हा जो टॉपिक आहे आता आपण त्याला बघणार आहोत. नेहरूंनी मांडलेले उद्देशपत्र हेच संविधानाची उद्देशिका आहे. 42वी घटना दुरुस्ती नंतर उद्देशिका अशा प्रकारची आहे. आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधानातील प्रस्तावनेचा विचार हा अमेरिकेच्या संविधानातून तर प्रस्तावनेची भाषा ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतल्या गेली. प्रस्तावनेविषयी महत्वाचे काही. संविधानाच्या प्रस्तावनेस संविधानाची चावी समजली जाते. प्रस्तावना चावी म्हणजेच किल्ली. प्रस्तावना संविधानाचा सुरुवातीचा अंक असूनही कायद्याने संविधानाचा भाग मानला जात नाही. सरनाम्यानुसार सर्व अधिकारांचा स्रोत भारताची जनताच आहे. प्रस्तावनेतील शब्द भारतीय जनता सर्व अधिकारांचा स्रोत आहे व सर्वोच्च आहे हेच सुचवते. सरनामा न्यायप्रविष्ट नाही हे युनियन ऑफ इंडिया वर्धेस मदन गोपाल 1957च्या निर्णयाने घोषित केले गेले. जर कोणी नागरिक प्रस्तावनेचा अनादर करत असेल तर प्रस्तावनेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही. बेरोबारी युनियन वाद 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की जिथे संविधानाची भाषा संदिग्ध आहे तिथे प्रस्तावनेचा आधार घेता येईल. या केसमध्ये प्रस्तावनेत संविधानाचा भाग मानले गेले नाही, त्यामुळे संसद प्रस्तावनेत दुरुस्ती करू शकत नाही असे म्हटले गेले. परंतु सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्यवाद 1973 मध्ये म्हटले प्रस्तावना संविधानाचा भाग आहे, त्यामुळे संविधान दुरुस्ती करू शकते. केशवानंद भारती वादामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले की प्रस्तावना हा मूलभूत संरचना म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर आहे संविधानाचे. संसद बेसिक स्ट्रक्चर मध्ये नकारात्मक संशोधन करू शकत नाही. म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच आपला जे मूलभूत चौकट आहे चा विस्तार व मजबूतीकरण करणारी दुरुस्ती संसद करू शकते. 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे 3 शब्द समाविष्ट केले. प्रस्तावनेत 3 प्रकारचे न्याय सांगितलेले आहेत. सामाजिक आर्थिक व राजकीय. 5 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना व 2 प्रकारची समानता प्रतिष्ठा व संधीची यांचा उल्लेख केलेला आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित व सर्वाधिक व्यापक संविधान आहे. ते अंशतः कठोर व अंशतः लवचिक आहे. लिखित संविधानाची संकल्पना
ही फ्रान्सकडून घेण्यात आली व प्रस्तावनेतील शब्द स्वतंत्रता, समानता तसेच बंधुत्व हे शब्द फ्रान्सकडूनच घेण्यात आले आहेत. हे फ्रान्सच्या क्रांतीचे प्रतीक आहेत. भारताच्या राजनैतिक व्यवस्थेत संविधान सर्वोच्च आहे. 1935चा भारत सरकारचा अधिनियम हा एक संविधानिक दस्तावेज आहे ज्याचा भारतीय संविधान तयार करण्यावर खूप प्रभाव आहे. भारताच्या संविधानात संघ शासन असा शब्द प्रयोग केलेला आहे. कुठेच भारताच्या संविधानात संघ शासन असा शब्द प्रयोग कुठेच केला नाही, तर राज्यांचा संघ असा शब्द प्रयोग केलेला आहे. मित्रो, या टॉपिक पर्यंत आज आपण कव्हर केला. आता भारतीय संविधानाचे विदेशी स्त्रोत हा जो पुढचा टॉपिक आहे त्याला आपण उद्याच्या ऑडिओमध्ये घेणार आहोत. मित्रो, ही जी ऑडिओ सिरीज आहे जी आपल्यासाठी सुरू करण्यात आली ही आपल्याला कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त फॅक्ट्स आपले कसे ध्यानात राहतील, कारण ऑलरेडी आपण जो अभ्यास केलेला आहे त्याचं पण रिव्हिजन व्यवस्थित कराच. सोबत हे जे डेली 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तासापर्यंत जास्तीत जास्त ऑडिओ येतील ह्याचा सुद्धा अभ्यासामध्ये सहभागी करून घ्या. म्हणजे आपल्या खाली वेळेमध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल. आपल्या खाली वेळेला सुद्धा आपण कामात आणू आणि त्याचा आपल्याला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल. मित्रो, आरंभ MPSC अकादमी या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. आमचं टेलिग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा आपण जॉईन व्हावं. हा ऑडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.